नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्याच भावाच्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा जो काही थंबनेल असेल तर थंबनेल पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की आज आपण व्हिडिओ कशावर करतोय। तर मित्रांनो, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपला स्वातंत्र्य दिन आहे, तर त्यानिमित्त आपण आजची डिझाइन या ठिकाणी क्रिएट केलेली आहे। तर या डिझाइनमध्ये लागलेलं जे काही पीएनजी मटेरियल असेल हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि सोबतच जी काही पीएल फाईल असेल ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचण येत असेल किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वगैरे वाटत असतील तर तुम्ही जाऊन मला इंस्टाग्रामला मेसेज या ठिकाणी करू शकता। तर माझी जी काही इंस्टाग्रामची आयडी असेल तर ती या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय। तर अशा प्रकारची आयडी आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता। परत पुन्हा तुम्हाला जर काही शेअर करायचं असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगू शकता। बाकी मित्रांनो, आपण जाऊयात आता आपल्याचे जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी। ओके, तर सर्वात पहिले मी तुम्हाला अशा पद्धतीचं जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड या ठिकाणी दिलेलं आहे। तर तुम्ही ज्यावेळेसला या बॅकग्राऊंडला झूम करणार त्यावेळेसला तुमच्या लक्षामध्ये येईल एक जो काही टेक्स्चर असतो तो टेक्स्चर आपण या ठिकाणी जो काही व्हाईट पार्ट असेल त्याच्यामध्ये या ठिकाणी लावलेला आहे आणि त्यासोबतच बाकीचं तुम्ही या ठिकाणी बॅकग्राऊंड बघू शकता कशा पद्धतीने एकदम चांगलं दिलेलं आहे तुम्हाला। तर त्याला साईडला केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने नेम प्लेट मी या ठिकाणी तयार करून दिलेली आहे। तर नेम प्लेट यूज करू शकता तुम्ही। त्याच्यासोबतच जे काही स्वातंत्र्य दिनाचा आपला टेक्स्ट असेल तर टेक्स्ट पिन मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। त्याच्यानंतर जे काही छोटूसा टेक्स्ट मेसेज असतो तो सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दिलाय आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मी बॅकग्राऊंड या ठिकाणी तुम्हाला दिलंय। तर ह्या बॅकग्राऊंडमध्ये मी काय केलंय, वरचा जो काही पार्ट असेल त्याच्यामध्ये जय हिंद नावाची एक पीएनजी या ठिकाणी मी मर्ज केलेली आहे, म्हणजे ओव्हरले इफेक्ट या ठिकाणी अप्लाय केलेला आहे। तर पिक्सल लॅबमध्ये आपल्याला यूज नाही करता येत, त्याच्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली मर्ज केलेलं जे काही असेल तर ते या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे, तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी यूज करू शकता। त्याच्यानंतर लोगो आणि फायनल जी काही डिझाइन असेल तर ती अशा पद्धतीची काही या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। तर जी काही जेपीजी फाईल असेल ती मी सॅम्पलिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे, ही सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बाकी जे काही डिझाइन असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करू शकता आणि मग मी जे काही तुम्हाला या ठिकाणी मटेरियल दिलं असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता। ओके, तर अशा पद्धतीने जे काही मटेरियल असेल ते मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि फोल्डरचं जे काही नाव असेल तुम्ही नाव बघू शकताय 15 ऑगस्ट 01 अशा पद्धतीने मी या ठिकाणी फोल्डरला नाव दिलेलं आहे आणि सेम फोल्डर जे काही असेल तुम्हाला पीएल फाईल सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। तर आता आपण जाऊयात आपले जे काही पिक्सल लॅबचं ॲप्लिकेशन असेल तर ते या ठिकाणी ओपन करूयात। तर ओपन केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी ॲप्लिकेशन ओपन केलेला आहे। तर जसाकडे तुमचा इंटरफेस दिसतो आपण ॲप्लिकेशन ओपन केला सेम अशाच पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे। आता मी चाललो या ठिकाणी माय प्रोडक्ट्समध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता टॉपला 15 ऑगस्ट 01 पीएल फाईल अशा पद्धतीने या ठिकाणी नाव दिलेलं आहे। तर ही जे काही असेल तर मी या ठिकाणी ओपन करतोय। ओपन केल्याच्या नंतर आता थोड्या वेळामध्ये लोड होईल आणि लोड झाल्या तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर जे काही फाईल असेल तर ते या ठिकाणी आपला प्रोजेक्ट ओपन झालेला आहे। तर मी या ठिकाणी लेअरमध्ये जातोय। या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मी जेवढ्या काय तुम्हाला पीएनजीज थोड्या वेळाखाली दाखवल्या होत्या तर सर्व पीएनजीज या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील। तर एक एक लेअर बाय लेअर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत। तर याच्यामध्ये मी तुम्हाला 2 बॅकग्राऊंड दिलेत, एक जर तुम्ही हाईड केलं तर याच्यामध्ये जे काही आपण जय हिंद या ठिकाणी नाव टाकलं होतं तर ते जे काही ओव्हरले होता तर तो या ठिकाणी हटून जाईल आणि तुम्ही या ठिकाणी बाकीची ब्लँक जागा उरलेली आहे या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या जे काही गोष्टी असतील ते टाकू शकता। जसे की तुम्ही त्या ठिकाणी कोणाचा फोटो वगैरे ॲड करू शकता किंवा जी काही डेट पीएनजी असेल 15 तारखेची ती या ठिकाणी ॲड करू शकता किंवा अजून जे काही दुसरे एलिमेंट वगैरे असेल तुम्हाला लावायचे असेल तुम्ही त्या ठिकाणी ते प्लेस करू शकता। पण मला तरी सध्या हे चांगलं वाटत होतं त्याच्यामुळे मी या ठिकाणी हेच ठेवतोय। बाकी तुम्हाला जे काही बदल करायचे असतील त्याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला फोटो बंद करावा लागेल, त्याच्यानंतर जे काही मॉडेलचं नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने बाकीचा जो काही सेटअप असेल तुम्हाला अशा पद्धतीचा मिळेल। तर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव आणि फोटो ॲड करू शकता आणि बाकी मग तुमचे डिझाइन लगेच या ठिकाणी तयार होऊन जाईल। तर बस तुम्हाला 2 ते 3 क्लिक या ठिकाणी करायचे, त्याच्यामध्ये तुमची जी काही डिझाइन असेल ती या ठिकाणी होऊन जाणार आहे। तर मी या ठिकाणी जसं तुम्हाला सेटअप दिला होता तर सेम सेटअप या ठिकाणी ठेवलेला आहे। तर आता हे जे काही असेल तर डाउनलोड करण्यासाठीच्या जे लिंक्स असतील ते लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत। एक लिंक असेल तुम्हाला पीएनजी फाईलची आणि दुसरी लिंक असेल पीएल फाईलची। दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा आणि डाउनलोड करण्यासाठी लागणारा जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेला आहे। 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देणारी मी एक कमेंट या ठिकाणी केलेला आहे। त्या कमेंटला ओपन करा, ओपन केल्याच्या नंतर खाली स्क्रोल करा, त्या ठिकाणी तुम्हाला 4 अंकाचा पासवर्ड दिसेल, तोच पासवर्ड घ्यायचा आहे आणि तुमची जी काही फाईल असेल ती फाईल या ठिकाणी तुम्हाला ओपन करायची। बाकी मित्रांनो, व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला कसल्याही पद्धतीची अडचण वाटली असेल किंवा जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। आणि पुन्हा एकदा मित्रांनो, तुम्हाला जर अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायचे असतील तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला मेसेज सुद्धा केला नसेल तर करून या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। बाकी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।